नमस्कार नमस्कार नमस्कार. त्रिवार वंदन. पुन्हा एकदा मी घेऊन आलेलो आहे तुमचा आमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडा. मित्रो, अगदी 1000 मैलांचा प्रवास जरी करायचा आपण ठरवलं तरी सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते आपलं पहिलं पाऊल. आपले कलाकार, आपले स्पर्धक मित्रही असेच आहेत. कुठल्या कुठल्या गावातून ते एकत्र आले, इथे जमा झाले आणि आता त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे महाअंतिम फेरीच्या दिशेनं. तर आपलं स्वतःचं पाऊल पुढे टाकणाऱ्या आपल्या सर्व स्पर्धकांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि आता त्यांचं परीक्षण करण्याचं मोठं काम करणाऱ्या आपल्या परीक्षकांना आपण इथे आमंत्रित करूयात. स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. मकरंद देशपांडे सर आणि उर्मिला मातोंडकर. आणि आता आपल्या समोर येतो एक संघ पाग व्यायामशाळा रत्नागिरीहून. हा जो ग्रुप येतोय यांच्याबद्दल मला फक्त 2च ओळी सांगाव्याशा वाटतात. ते म्हणजे जो सोचे जो समझे वो करके दिखा दे, हम वो है जो 2 और 2 5 बना दे. हे मी का म्हटले तुम्हाला लक्षात येईल. जोरदार टाळीने त्यांचं स्वागत करा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्व
मस्त. तुमचं बरं आहे ना, तर तुम्ही रत्नागिरीहून इथे येताना 2च तिकीट काढली असतील है ना? या मी तोच विचार करत होते. हे आपलं बरं आहे, 2 तिकीट काढून आपले बाकीचे लोक बसले आहेत आपले. मला सरप्राईज होतं की रे एकदम, अरे हे काय झालं. मजा आहे. मी फक्त विचार केला असं, जर समजा हे विमानाने जात असतील आणि मग बॅगा चेक इन करा सिक्युरिटी डिटेक्टर मध्ये त्यांचं काय हाल झाले सगळे असे जे आतमध्येच. आणि त्यातनं हे असं जर निघालं बाहेर मध्ये, तो आला तो त्याची कसा आला? परफॉर्मन्सच्या आधीच मला असं वाटलं की जिंकलंय त्यांनी काहीतरी असं. कोणाच्या डोक्यात आली ही आयडिया? सरांच्या डोक्यात आली. आहेत सर आहेत इकडे. माझं सगळ्यात आवडती गोष्ट उर्मिला ही होती, कमी ह्याच्यात आपण जास्त कसं करू शकतो. या आय थिंक 4 लोकात कसं आम्हाला खरंच खेळवून ठेवलं. आणि त्याच्यासाठी तुम्ही ती जी 2 छोटी आहेत ही ग्रेटच आहेत, हे लक्षात आलेलं आहे. पण सगळ्यात हायलाइट हा छोटू आहे. काय नाव तुझं? जय. इकडे ये, लवकर इकडे ये, मला एक अरे गोष्ट वा. करायची. अरे तो येतोय पण बघ कसा. ह्याची जी सगळी अशी ती सुंदर अशी चेहरा आणि त्या चेहऱ्यावरचा तो भाव आणि ह्या दोघी मुली आणि त्यांच्या लवचिकतेबद्दल आम्ही काही बोलूच शकत नाही. आणि एका पॉईंट नंतर असं झालं की आम्हाला असं वाटत होतं की जशा या अजंठा एलोराच्या मूर्त्या आहेत तशाच कुठल्या तरी प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या दगडातनं निर्माण झाल्यात या मूर्त्या, आणि त्या फक्त एका मानवी स्वरूपामध्ये आमच्यासमोर इथे प्रेझेंट केल्या जात आहेत. किती वर्ष करतोयस योगा? 3 वर्ष योगा करतोयस. आणि काय करायचं काय आपल्याला पुढे आणखीन? मोठं तर होणारच आपण. पण काय योगामध्ये मोठं व्हायचंय? कशात मोठं व्हायचंय? योगामध्ये मोठं व्हायचंय. तुमचा ध्यास तुम्हाला पुढे नेऊ आणि त्या ध्यासाला किंवा आता जे आहे जे काही तुम्ही सादर केलं त्याला किती पदकं मिळत आहेत ते मला पाहायचंय. मकरंद सर, मी त्या पहिल्या कॉन्सेप्टलाच पदकं देईन आणि म्हणून मी याला पदकं देणार आहे. वाच रे बेटा. 8 पदकं दिलेली आहेत मकरंद सरांनी. वा. मी पदकं 8 दिली असती, पण ह्याच्या सुरुवातीच्या स्माईलला 1 एक्स्ट्रा म्हणून 9. तुझ्यासाठी एक पदक एक्स्ट्रा आहे.